नमस्कार, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल मऊ मुलायम गुलाबजाम. हे गुलाबजाम इतके सॉफ्ट होतील की तोंडात टाकताच विरघळतील. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बाजारासारखे गोल मटर गुलाबजामुन बनवूया. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर एका मी प्लेटमध्ये 1 कप गुलाबजामचं मिक्स घेतलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे 3 ते 4 चम्मच आपल्याला ह्यामध्ये दुधाचा वापर लागणार आहे. थोडे थोडे दूध घालत मऊसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर मी थोडं ज्याप्रमाणे अंदाजे आपल्याला दूध लागणार त्यानुसार मी थोडं दूध टाकून हे व्यवस्थित मळून घेणार आहे. तर मला ह्यामध्ये 4 चमचे असे दुधाचा वापर लागलेला आहे आणि मस्त मी हाताच्या तळहाताने आपल्याला गोळा व्यवस्थित थोडाफार मळून घ्यायचा आहे. जास्त मळल्याने गुलाबजाम हे कडक होतात. तर मी तळ हाताने याला व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं मळून घेतलंय. तर आपला गोळा आता मळून झालेला आहे. त्यावरती आपल्याला एक मी वाटी ठेवून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवत आहे. त्यानंतर आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका टोपात मी 1 कप साखर आणि 1 कप पाणी, जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा देखील वापर करायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेतले अगोदर. उकळी आल्याच्या नंतर ह्यामध्ये मी 3 वेलच्या कुटून टाकलेल्या, ठेचून टाकलेल्या आणि मस्त पाक होईपर्यंत आपण इथं गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेऊया. आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. क्रॅक नसतील याची काळजी घ्या. हाताला तुम्ही थोडंफार तूप देखील लावू शकता. मी तुपाचा वापर केलेला नाहीये, पण तुम्ही तूप लावून याचे छोटे छोटे गोळे करू शकता. गोल जितके स्मूथ तितके गुलाबजाम सुंदर होतात. तर तुम्ही देखील अशा प्रकारे गुलाबजामुन नक्की करून बघा. तर मी एक एक करून सर्व गोळे रेडी केलेले, एकाच साईजचे सर्व गोळे तयार करून घेतलेले. गोळे रेडी झालेले. आता पाक देखील साईडला मी ठेवून दिलेला दुसऱ्या गॅसच्या ह्याच्यावर, तो देखील तयार होत आलेला. पाक थोडाफार जाडसर झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं फ्राय पॅनमध्ये. तेल किंवा तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. तेल जास्त गरम नसावे, नाहीतर आपले गुलाबजाम जास्त करपले जातात. मध्यम लो आचेवर हळूहळू गुलाबजाम आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि गुलाबजाम तळताना हे आपल्याला सतत हलवत चम्मचच्या साहाय्याने राहायचं आहे. म्हणजेच रंग एकसारखा येतो, नाहीतर गुलाबजाम एका साईडलाच करपले जातात. त्यामुळे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी याला सतत मिक्स करत राहायचं आहे तेलामध्ये. बघू शकता की मस्तपैकी आपले गुलाबजामुन चारही बाजूला मस्त एकसारखाच कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे सतत
मिक्स करत राहिल्याने तेलामध्ये गुलाबजाम करपत नाही। तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा। आणि जर आता माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। माझी रेसिपी कशी वाटली हे देखील सांगा। गुढीपाडव्याला ही तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। देवाला प्रसादासाठी गोड काहीतरी बनवण्यासाठी गुलाबजाम झटपट ही रेसिपी नक्कीच बनवून बघा। तर एकसारखे मस्तपैकी ब्राऊन कलर झाल्याच्या नंतर मी गुलाबजाम काढून घेतलेले। आपला पाक देखील तयार झालेला। तर गरम गुलाबजाम आणि गरम पाकात हे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। पाक देखील गरम असावाच। तर मी एक एक करून हे गुलाबजाम पाकात टाकून घेतलेले आहेत आणि याला आपण झाकण ठेवून कमीत कमी अर्धा ते 1 तास भिजून द्यायचे आहेत। कारण की ते मस्तपैकी भिजले की ते फुगून मऊ होतात। त्यामुळे अर्धा 1 तास आपल्याला मस्तपैकी याला पाकात भिजत ठेवायचं आहे। अर्धा 1 तासाने तुम्ही बघू शकता, वा तयार झालेत मऊ रसाळ आणि परफेक्ट गुलाबजाम। गुढीपाडव्याला गोड सुरुवात करण्यासाठी यापेक्षा छान पदार्थ नाही। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका। थँक्यू सो मच आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा।